आज आपला पहिला ब्लॉग आहे. आपण जात आहोत गोव्याला. टीम पूर्ण आहे. पहिला ब्लॉग आहे आपला. तर नक्कीच संस्कार यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तर बघूया. निघालो आहोत गोव्याला. बघू शकता सगळेजण आलेत, हजर झालेत. हर्ष, अनिकेत, बाळादा सगळी पोरं आलेली जमलेली आहेत सगळी पोरं. बघत आहोत आता रोह्याला. इथनं रोह्याची ट्रेन आहे. रोह्याला 3 वाजता गोव्याला जायची डायरेक्ट. आम्ही जातो रोह्याला. बघू शकता सगळी जण तयार आहेत. मागं पण बघू शकता सगळी मित्र. विष्णुराव पवार मागच्या गाडीत पण आहेत. बघू शकता निघालेली आहे थेट रोह्याला. गाडी सुटत आहे आता रोह्याला नीट आणि एकदम थेट. चला गावाला चालले गोव्याला. बघू शकता विष्णुराव पवार, बाळाला बघू शकता. विष्णुराव पवार खूप एक्साइटेड आहे आपल्या ब्लॉग मध्ये पण आणि गोव्याला जाण्यासाठी पण एक्साइटेड आहे खूप. आमच्या खांदाळ नाक्यावर आम्ही निघालेलो आहोत. बघू शकता गाईज. इंजिन टाकतोय गाईज गाडीमध्ये. सगळे पोरं खूप एक्साइटेड आहेत. बघू शकता बाळाला डीजे झोपेत आहेत, झोपेत. बघू शकता 2:34 रोहा स्टेशनला पोहोचलोय गाईज. बघू शकता सगळे पोरं येत आहेत. ट्रेनमध्ये मस्तपैकी बसलोय. एकदम पद्धतशीर बसायला पण जागा भेटले. आता इथनं अजिबात उठणार पण नाही. मी डायरेक्ट गोव्याला थेट जाऊन उठणार. दर्शन भाई स्वयं मार लेजंड आलेला आहे. बघू शकता. आता याला पण बसायला जागा भेटली. गाईस पंखा लागत नव्हता, त्याला 2 टिचक्या मारल्या तेव्हा लागला आहे. बघू शकता. आणि खालच्यानं जरा थंडवले. गाराटलेत बेकार एकदम गोलीगत म्हणजे गाराटलेत. बघा गाईस बघू शकता. गाईस गुड मॉर्निंग. आत्ता सुटलो आहे. अजून 11 वाजता गोव्याला पोहोचायला. आता वॉकला झालेले आहे आम्ही. बघू शकता खिडकीतनं दर्शन दादा. अजून गोवा आला नाही. बघू शकता कुठला स्टेशन आहे. आणि ह्याला उतरवलं, झोप मोड केलं र विचारायची. नाही बेकार वाटतं याचा. त्या बालूनी उतरवलं ना त्याला. सगळी पोरा बाहेर आहेत आणि यांचा फोटोशूट चालू आहे ट्रेन मध्ये. नुसता मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. मुंबईवरनं गोव्याला आलाय. बघू शकता. आमलेट सँडविच, VIP सँडविच ना, VIP सगळं भेटतं यांच्याकडे. VIP कहाँ से आते हैं? हा बालू त्याला उगीच चढवत आहे. तसा नाही असा आहे तो. अरे तोच पाव वडरवाला. काय रात बीत उडे मला झोपलाय आईच. बघू शकता. केलं तो यो शिमगा आमचे दाराशी, हाय शिमगा आमचे दाराशी, हाय शिमगा. A few moments later. टीव्हीला पोहोचलोय गाईस. सगळी पोरं बघू शकता. जय चलो गाईस बाय. आम्ही आलो टीव्हीला. आता इथनं बस पकडून नीट गोव्याला थेट मध्ये जाणार. बाळाला डीजे कसला खुश आहे बघा. गोव्याला आलं थिमलं झाला. मी आलाय गोव्याला फायनली पोहोचलो आहोत आम्ही सगळी जण. बघू शकता गाईस. तुम्ही बघू शकता दुकानं कुठली कुठली बघायला मिळतात ते बघा गाईस. बघू शकता गर्दी बघा ना किती आहे. उभं राहून जायला फायनली पोहोचलो आहे. आता सगळेजण उसाचा रस पित आहेत. बघू शकता. मी पण पित आहे. दर्शन पण पित आहे. हर्ष वाटर पण पित आहे. बघू शकता सगळ्यांना जरा थंड थंड. जाम गरमी आहे इकडं बघा.
आता रूम वगैरे घेतली आहे आम्ही सगळ्यांनी, बघू शकता. अनिकेत पवार डायरेक्ट उघडे झालेत, त्यांना आता आंघोळ करायचे म्हणून. बघू शकता इथं साया चालू आहे रूमच्या. आंघोळ वगैरे केले, खूप छान वाटतंय. आत्ताच सगळेजण आंघोळ वगैरे केले, दर्शन बघू शकता. काहीच तयारी चालू आहे सगळ्यांची. आणि रूम पण आमची टाकाटाक आहे एकदम, AC मध्ये. TV आहे आमच्या रूममध्ये एकदम कडक, नाद नाही रूमचा. बघू शकता सगळीजणं. यांची पण तयारी चालू आहे. आत्ताच आंघोळ सगळ्यांनी केलं त्यांनी पण. बघू शकता मित्र आपला पालुदादा बारके, जय दादा सांगले. बघू शकता MR वच्चू किंग मोन्या. आमचा बंगला आम्ही जिकडे स्टे करणार होतो. आणि बाबा आले ह्याने तर डायरेक्ट फोन चालूच केलं, तो अजून आंघोळ पण नाही केले, त्याचाच फोनवरच बोलतो नुसता. सगळेजण बरं आता बघू शकता. सगळं बनवलेलं आहे इकडे. चिकनचा रस्सा आणि भात, एकदम भात पण बघा कसला भारी आहे, एकदम कडक मध्ये. आता आम्ही नाश्त्याला आलो आहोत, बघू शकता. तिकडे पण नाश्ता झाला आहे, त्यांचे ऑर्डर झाले, त्यांचं खाऊन झालं आहे मागच्यांचं. आता आमचं आहे. आमचा पण प्लेन समोसा डोसा आलेला आहे, बघू शकता गाईज. समोशाला समोसासारखा भेटला आहे डोसा. A few moments later. त्या कसली झोपलेली आहेत बघा. आज स्वयं तर बघा कसला झोपलाय, डुईनी तर अंगावरच घेऊन झोपलाय. हा झाड आहे बघा कसला झोपलाय आमचा. गाईस आता आंघोळ वगैरे झालेली आहे. हा दुसरा दिवस आमचा गोव्याला आलेला आहे. तर आता आम्ही जातो मंदिरात वगैरे, आणि जेवढे पण गोव्याचे स्पॉट आहेत तिकडे आम्ही जाणार आहोत, थोडे थोडे फिरणार आहोत. बघू शकता सगळे रेडी झालं आहे, सगळेजण रेडी आहेत. दर्शन पण रेडी आलं आहे आतमध्ये बघा. जय सांगले रेडी होते, मेन म्हणजे तो मेन आहे आमचा MR वच्चू किंग. तर हॅलो गाईज, आता आम्ही जात आहोत सगळेजण मंदिरात वगैरे, जिकडे जिकडे स्पॉट आहेत चांगले गोव्याचे तिकडे फिरणार आहोत. बघू शकता सगळेजण रेडी झालेत. आमचा बाळा जातो बघा कसला हँडसम दिसतोय, बघू शकता. सगळीजण भारी झालेत रेडी, सगळ्यांच्या ड्रेसिंग एकदम मजबूत आहेत आजच्या. श्रेयश दादा मांजरे, हाय संस्कार, हाय. तर गोव्यात आले, कसं वाटतंय बाळा तुला गोव्यात फिरून, कसं वाटतंय? खूप मस्त, खूप छान आणि नवीन नवीन गोष्टी बघायला भेटते, मिळत आहेत. बरोबर आहे. हर्ष तर बघा कसला म्हणजे कसं कडकच ड्रेसिंग वाजर. बघू शकता आमचा स्वयं बाळादासोबत आहे आज. खांद्यावर हात टाकून बाळादानी खांद्यावर हात टाकले. मॅनेजरच्या आमच्या मॅनेजर जाम खुश आहे, बाळादानी खांद्यावर हात टाकले ना म्हणून. साईसागर हॉटेलला आम्ही आता नाश्ता करत आहोत. बघू शकता मसाला डोसा आम्हाला आलेला आहे सकाळ सकाळ नाश्त्याला. यांनी पुरी भाजी घेतली दोघांनी, बघू शकता. दोघांना स्पेशल मागवलेलं आहे बाळादानी, सँडविच, चीज सँडविच मागवलं आहे, बघू शकता. बघा आता घसर शॉपिंग करायला, बघू शकता. बाळाचा संस्कार आम्ही सगळीजण लाईट हाऊसला जातो, बघू शकता. काही सगळीजण आहेत, मागे सगळी पब्लिक आहे. हो देवर आता आगोडा फॉर्टला आलेलो आहोत आम्ही, बघू शकता. सगळीजण उतरलेले आहेत बस पाना. आता तिकडे जातो आगोडा फॉर्टला. काहीच आता आम्ही पोहोचलेलो आहोत वरती. आता जाऊ मस्त की छानपैकी, आणि तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघा, एंडपर्यंत बघा. आगोडा फॉर्टचे तिकीट भेटलेले आहेत आता आपल्याला, काय बघू शकता 19 तिकीट आहे. आगोडा फॉर्टला आम्ही आलेलो आहोत आतमध्ये, बघू शकता. बघा खूप छान आहे इकडे, पण ऊन जाम आहे, जाम आहे इकडे ऊन. तुम्हाला काय सांगू, बाळा तर बोलत होता फॉरेनर लोकांसारखी म्हणते टोपी घालायला पाहिजे होतं, पण आता घेतलीच ना. इकडे शूटिंग होते त्या लोकेशनला होता आम्ही, काहीच बघू शकता. आपल्या स्वयं पण आहे, हाय. आता दमले ते फिरून, आता एकच स्पॉट फिरला तसे, आत्ताच दमलेत. आलेला आहे आमचा हर्ष, म्हणजेच भैरूपी PSI ओळखला जाते याला, नाचतोय. धुमत्री मधला आदित्य चोप्रा, तसाच हा मिशोवरचा खांदाडातला आदित्य चोप्रा, बघू शकता गाईस. इकडे येऊन त्याच्यावर फॉरेनच्या पोरींवर याचा प्रेम झालेला दिसतं बाई, बघू शकता किती एडी झाले दोघा पोरा.
काय सिंकेरिम बीचवर आलेलो आहोत आम्ही. बघू शकता हर्ष नुसतं एन्जॉय करते खूपच. बालू पण एन्जॉय करते. When I let that beatbox, बस का बुके. Show me that. बस का बुके. बस का बुके. गाईज आता आम्ही सगळे उतरलो जेवायला. गाईज बघू शकता आता बांगडा वगैरे आलेला सगळं बघू शकता. छान मम्मी पॉईंट्स बघू शकता. मम्मी पॉईंट इकडे आतमध्ये. लॉंगिंग फॉर लाईट वी वेट टू डार्कनेस लॉंगिंग फॉर ट्रूथ विथ ट्रूथ टू यू. गाईज बघू शकता व्हाईट हाऊस इकडे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. अर्जन तिकडे आहे. तिकडे बाहेरच आहे विष्णूदा. इकडे जयकांत शिकरे आलेला सिंगम पिक्चरमधली शूटिंग इकडे झालेली. हाच तो स्पॉट आहे बघू शकता व्हाईट हाऊस गोव्यामध्ये. गाईज आता आम्ही सिंगम पॉईंटला आलेलो आहोत. बघू शकता हालत पण खूप खराब झालेली आहे आत्ता आमची. दमलोय खूप आम्ही. गाईज सर इकडेच शूटिंग झालेली सिंगम पिक्चर मूवीची. बघू शकता शूटिंग झालेली सिंगम मूवीची. इथेच गाडी वगैरे उडवलेल्या. गाईज इकडे बघू शकता कसं भारी वाटतं एकदम. बघू शकता हा कुठला पॉईंट आहे बाळाला. हा पॉईंट आहे लैला मजनू. ती आहे म्हणजे काय आहे माहिती काय, ते दोघं प्रेमी आहेत. तर ते इथं बसायला आले होते. तर तिचा प्रेमी खाली पडतो. तर पडतो तो वरतीच येत नाही. तर तो येत नाही मी तो जिवंत काय मला हे पण समजत नाही. तोपर्यंत ती त्याची मजनूची लैला ती वाट बघत असते. तर गाईज जो त्यांनी पॉईंट सांगितले ते हेच पॉईंट सांगतात. तिचा पण इथं मरण होतं म्हणून ते शकता सगळेजण दमले होता. आणि आता आणखी दमवलं याची व्हिडिओ बघा. काय एक्सायटेड आहे बघा. हर्ष तर डायरेक्ट घराणं पंढरपूरच झोपला. आणि हा गाईज तर आत्ताच आम्ही दमलोय फिरून. सगळ्यांची हालत खराब झाले गाईज बघू शकता. आणखी त्याचा तोंड. आता आम्ही जातो बीचवर. जस्ट आलो सगळीकडनं फिरून. आता जातो बीचवर. बघू शकता सगळी एक्सायटेड आहे. ज्यामुळे जाम दमलो तरी आम्हाला काहीच नाही वाटत. काहीच बघू शकता आज लास्टचा दिवस आहे आमचा इथे गोव्यात राहण्याचा. आमचा हा शेवटचा दिवस आहे आणि फुल नाईट फुल टाईट. ज्या मजा करणार काही बघू शकता. आजची नाईट तुम्ही ब्लॉग बघा पूर्ण शेवटपर्यंत. आम्ही खूप वेळा सांगितलं की तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. 100% कारण की आजची नाईट आहे ना, नाईट खूप भारी होणार आहे. आणि आत्ता आम्ही जस्ट दमून आलो सगळे. तरी पण बागा बीचला जायला सगळे मुलं एक्सायटेड आहेत. आणि आम्ही आले लगेच. हॅलो गायज, आता आम्ही कॅलेंगूर बीचवरती आलेलो आहोत. आता आम्हाला बागा बीचला जायचं आहे. कॅलेंगूर बीचला आम्ही काल आलो होतो. बघू शकता सनसेट पण एकदम भारी वाटत आहे. किती आता बीचवर भिजत आहोत आम्ही. खूप मजा येते काय बघू शकता. गाईज तर आता आम्ही आंघोळ करून आलेलो आहोत आम्ही बीचवरून मस्तपैकी. दर्शन बघा स्वयं बघू शकता तुम्ही. गाईज आता आम्ही फ्रेश वगैरे झालो आहोत. आता आम्ही जात आहोत बागा बीचला. तर तिकडे एन्जॉय आम्ही करणार आहोत खूप. आता आपण बागा बीचला आलेलो आहोत. बघू शकता ही आमची एंट्री आहे बागा बीचची. बघू शकता मागं स्वयं दर्शन पण आहे. आणि इकडे मॉन्टीबाई पण आहेत आमचे. बागा बीचला बघू शकता काही मजा करणार आहोत आज. सगळे पोरं इकडे थांबले. 2 moments later. बघू शकता बागा बीच. आम्ही खूप दमलेलो आहोत. आता झोपत आहोत आम्ही. गाईज आत्ताच बागा बीचवरनं जाऊन आलो आम्ही. खूप एन्जॉय केलं. व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला एन्जॉय केलं का नाही ते तुम्ही बघितलं असेल. तर आत्ताच उठलं गाईज. आज आमचा तिसरा दिवस. आज आम्ही निघत आहोत मानगावला यायला रिटर्न. बघू शकता गाईज तिघं पण झोपलेले. डायरेक्ट म्हणून अध्यक्ष आमचे पालुदादा पारखे मटण वाढीते. त्याने मटण नाही खाल्लं म्हणून तो लवकर उठला. तर आता बघूया आम्ही. आता आंघोळ वगैरे करू, जेव वगैरे मग निघू आपल्या मानगावला. आता आम्ही निघालो आहोत बाहेर शॉपिंगला. आता आम्ही जात आहोत. 3ची आमची आज ट्रेन आहे. आज मानगाव रिटर्न जाणार आहोत आम्ही सगळेजण. आता आम्ही जेवायला आलेलो. आम्ही व्हेजवाले आहोत बाकीचे. आमची 2 गँग व्हेजवाले आहेत. तिकडं नॉनव्हेजवाले ते तुम्हाला दाखवतो. शाप रटवून मोकले आले.
शकता शाप रटवून हाडाची काढच शाप काढून टाकलेली आहे त्याची. दर्शन भाई बघू शकता. काही आता आम्ही शॉपिंग वगैरे खूप केलेली आहे. काल पण रात्री केली, आत्ता पण केलेली आहे. बघू शकता हा बिस्किट. सगळे कपडे भरतायत, तयारी चालू आहे गाईज बघू शकता. जय दादा. हॅलो गाईस, आता आम्ही निघत आहोत माणगावला जाण्यासाठी. आमचे संपलेले आहे, आम्ही बॅग्स वगैरे घेऊन जातो. आपली सगळी मुलं आलेली आहेत बॅग पॅकिंग करून. आता एक एक जण येत आहे. आता आम्ही जात आहोत थिविम स्टेशनला जात आहोत आणि तिथनं आम्ही ट्रेन पकडून नीट थेट मानगावला जाणार आहे. गाईज थिविम स्टेशनला उतरलेलो आहोत आम्ही. बसने आलो आहोत आता इकडे. आता आम्ही जात आहोत माणगावला. 4:15ची ट्रेन आहे आमची. तर नक्कीच ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. तर बघू शकता काही सगळेजण बसलेले आहेत. अभी मजा आएगा ना भिड़ो. टीसीने पकडलेलं आहे गाईज बघू शकता. आम्हाला टीसीने पकडलेलं आहे आम्हाला बघू शकता गाईज. फाईन पडलेले आहे. 3 तिकीट नव्हते तर बघू शकता. बसायला आलो D5 मध्ये बघू शकता. तिथनं आम्ही मागाशी होतो तिकडे टीसी आलेला तुम्ही बघितला असा कशी वाट लावून यासाठी शकता. आता ह्याला फसवणार आहोत आम्ही सगळीजण उठत आहे. चला बघू शकता. रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आम्ही. बघू शकता तुम्ही इकडे सगळेजण आलेले आहेत. काही पोरं आपली बघू शकता सगळे बॅग वगैरे बॅग करून. आता आपली 10ची ट्रेन आहे माणगावला जाणार. डायरेक्ट उतरणार माणगावला. काही शिरोदा आता मस्कापाव देत आहे मला बघू शकता. चहा पितात आम्ही. गाईज आता आम्ही जेवायला जातो. तुम्ही बघू शकता सगळेजण आहेत तिकडे. हर्ष पण आहे. दर्शन दादा नुसता मोबाईलमध्ये गुंतलेला असतं आयुष्यभर, बाकी काहीच करू शकत नाही. तर काहीच बघू शकता व्हेज थाळी मागवलेली आहे माझ्यासाठी बाळदादांनी स्पेशल. बघू शकता पनीरची भाजी, गुलाबजाम, 4 प्रकारच्या भाज्या आहेत बघू शकता. हर्षला पण बघा. बोलो आहे आम्ही आता इकडे बसलो आहे निवांत. आता आमची ट्रेन येईल 5-10 मिनटात. मस्तपैकी आम्ही नीट आमच्या माणगावला जाणार थेट. ओळखलं जात ना रत्नागिरीची म्हणजे. काहीच एक भेलवाला एक काकडीवाला आलेला आहे बघू शकता. ट्रेनची वाट बघत आहोत आम्ही रत्नागिरी स्टेशनला. हे बघा शिरेश मांजरे कसले झोपलेत. हे अनिकेता पवार खूप म्हणजे खूप हुशार अभ्यासात मुलं. लगा मेरा मजाक. बघू शकता असे उभे राहिले ते. दर्शन बघा काय तो चेहरा हा नहीं जाता तड़प ही ऐसी है. फायनली माणगाव स्टेशनला आलेलो पुन्हा एकदा आपल्या माणगावला. आता नीट घरी टेट जाऊन झोपायचा. तर हाय गाईज आता आम्ही फायनली माणगावला पोहोचलो आहोत. सगळेजण आलेले बघू शकता. तर हॅलो गाईज आता मी 3:12 घरी पोहोचलो आहे. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि खूप खूप प्रेम द्या आपल्या यूट्यूब चॅनलला. आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे.